नमस्कार, दीपक परसुले. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली मोठी बातमी. निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली, त्यामागची इनसाइड स्टोरी आता समोर आली. नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर फेस टाइम कॉलिंग केल्यामुळे निलेश फसला, तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीण अर्ध्यातून पुण्यात परतली, त्यामुळे त्याचं बिंग फुटलं. त्यामुळे घटस्फोटित मैत्रिणीसोबत त्यानं खासगी बसनं प्रवास केला आणि इथेच तो फसलेला होता. त्याची मैत्रीण ही पुण्यामध्ये परतली आणि त्यानंतरच तिच्यामुळे त्याचं जे बिंग आहे ते फुटलेलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाइम कॉल महत्वाचा ठरला. 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी फरार असलेल्या निलेशला फेस टाइम कॉलच्या आधारे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निलेश 26 मेला नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथलं सिम कार्ड घेतलं. याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला. याद्वारे त्यानं ॲपल फोनमधील फेस टाइम कॉलिंग केलं. फेस टाइम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता, पण पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस टाइम कॉलिंगचे IP ॲड्रेसेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या. दरम्यान हे फेस टाइम कॉलिंग म्हणजे काय आणि त्यामुळे निलेश कसा अडकला आपण पाहूया. फेस टाइम मुख्यत्वे ॲपलच्या उपकरणांवर संवादासाठी डिझाईन करण्यात आलंय. आयफोन, आयपॅड टच सारख्या अनेक ॲपल उपकरणांमध्ये ते उपलब्ध असतं. फेस टाइम मध्ये ग्रुप फेस टाइम, ऑडिओ फोकस आणि स्क्रीन शेअरिंग सुद्धा उपलब्ध आहे. फेस टाइम द्वारे तुम्ही व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉलही करू शकता. फेस टाइम कॉल करण्यासाठी ॲपल ID वर फेस टाइम सेवेत नोंदणी आवश्यक असते. संपर्क, कॉल हिस्ट्री किंवा व्हॉइस मेसेजेस मधून फेस टाइम कॉल तुम्ही सुरू करू शकता. फेस टाइम कॉल्स वायफाय किंवा सेल्युलर डेटाद्वारे होतो आणि एकाच वेळी अनेकांची फेस टाइम कॉल करू शकता. तेव्हा नेपाळमध्ये निलेशनं दुसरं सिम कार्ड घेतलेलं होतं आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळं सिम कार्ड घालून तो वापर करायचा. संपर्क साधण्यासाठी त्यांनी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला. ऑनलाईन कॉलिंगवरून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशीही संवाद साधला. फोन बंद पडल्याचे बहाणे करत त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वायफायचा वापर केला. खाजगी वाहनानं प्रवास केला. आणि त्यातूनच त्याचा हा जो सगळा प्रवास आहे तो समोर आलेला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड बातमी, ज्यामध्ये निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची बाब समोर आली आहे. निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्या सोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्यानं त्याच्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिला सोबत ठेवलं. तिच्या फोनचाही वापर निलेश चव्हाणनं केला. दरम्यान निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर पोलिसांची बारीक नजर होती आणि याच फोनवर निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा फोन आला आणि निलेश चव्हाणपर्यंत पोहोचणं पोलिसांना सहज शक्य झालं. दरम्यान निलेश चव्हाण कसा पळाला आपण पाहूया. पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टाळलं. पुणे सोडताना निलेशनं लाखो रुपयांची रोकड सोबत घेतली होती. निलेशनं सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड घेतले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले. तर असे सगळे उद्योग निलेश चव्हाणनं केले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुशील राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाणची गेल्या 4 तासांपासून एकत्र चौकशी सुरू आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणचा सहभाग कसा होता याची चौकशी केली जाते. या तिघांना एकत्र बसवून निलेश या प्रकरणात सहभागी होता का, निलेशचे हगवणे कुटुंबियांसोबतचे संबंध या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणेनं सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल निलेश चव्हाणला दिला होता का याचाही तपास केला जातोय.
आणि यानंतर या तासातली अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर झाली आहे। 200 लोकातच लग्न करा, हुंडा घेऊ नका, असे काही मुद्दे या आचारसंहितेत नमूद करण्यात आले आहेत। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात समाजाची बैठक पार पडली। हुंडा बंद करा, लग्नातली उधळपट्टी रोखा, असं आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आलं आहे। या आचारसंहितेतले काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करा, डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना पसंती द्या, प्री वेडिंग बंद करा, केलेच तर जाहीर दाखवू नका, नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नका, कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा, लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनाच फेटे बांधा, भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करा, देखावा करू नका, लग्नात हुंडा देऊ आणि घेऊ नका, इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करा, जेवणात 5 पेक्षा जास्त पदार्थ नकोत, लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा, दशक्रिया विधी 5व्या दिवशी करा,